नमस्कार मित्रहो, औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाड यांच्या ऑनलाईन प्रशिक्षण वर्गासाठी आपले सहर्ष स्वागत. मित्रहो, आज आपण मागे दिलेली प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. जुलै 2018 सेमिस्टर 3 या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न बघा, हुक्स लॉ विचारलेला होता आणि या हुक्स लॉ संदर्भात हा प्रश्न. बाय हुक्स लॉ विदिन इलास्टिक लिमिट स्ट्रेस अपॉन स्ट्रेन इक्वल टू कॉन्स्टंट, दिस कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज. म्हणजे स्ट्रेस आणि स्ट्रेन, प्रतिबल आणि विकृती यांचा जो भागाकार आहे तो एक इलास्टिक कॉन्स्टंट असतो आणि हा कॉन्स्टंट कोणता आहे असा प्रश्न विचारलेला आहे. ताण प्रतिबल ताण विकृती म्हणजे यंग्स मॉड्यूलस असतो. जर प्रतिबल आणि आकारमानी विकृती असेल तर बल्क मॉड्यूलस म्हणजे आकारमानी मापांक, स्थितिस्थापकता मापांक असतो. आणि जर आपल्याला कर्तन प्रतिबल आणि विकृती यांचा भागाकार असेल तर दृढता मापांक किंवा रिजिडिटी मॉड्यूलस असं असतं. त्याच्यामुळे 3 उत्तरं इथं संभाव्य आहेत. त्यामुळं हा प्रश्नाचं उत्तर लक्षात आलं असेल. प्रश्न दुसरा बघा. प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, लाईन सेगमेंट ए बी इज शोन इन डायग्राम विच 2 सेट ऑफ कन्स्ट्रक्शन मार्क्स लेबल्ड 1, 2, 3, 4 आर पार्ट ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए बी. म्हणजे ए बीला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे, लंब दुभागायचं आहे आणि त्याच्यासाठी कोणते कंसाची जोडी असेल. इथं रोमन लिपीमध्ये 1, 2, 3, 4 असं लिहिलेलं आहे. तर मित्र तुमच्या सहजपणे लक्षात आलं असेल की 1 आणि 3 ही जोडी लंब दुभागण्याच्या कन्स्ट्रक्शनचा भाग आहे. उत्तर पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न बघा, विच टाईप ऑफ फोर्सेस एक्झर्ट बोल्ट ऑर स्टड वेन इट इज बीइंग टायटन्ड. म्हणजे ज्यावेळी आपण बोल्ट टाईट करतो तेव्हा कोणत्या प्रकारचं बल आपण लावतो. 4 प्रकारचे बल दिलेत. ताण बल म्हणजे टेन्साईल बल, कॉम्प्रेसिव्ह बल म्हणजे दाब बल, शिअर बल म्हणजे कर्तन बल आणि ट्विस्टिंग फोर्स, याचा अर्थ ज्यामध्ये थोडक्यामध्ये भ्रमण प्रवृत्तीचं तत्व आहे असे. तर आपण ट्विस्टिंग फोर्स वापरतो. तर पर्याय क्रमांक डी हे तुमचं उत्तर. पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये 2 इंटरसेक्टिंग लाईन दाखवलेले आहेत आणि कोणते 2 कोन समान असतील असा प्रश्न विचारलेला आहे. तर विरुद्ध कोन समान असतात आणि AOCचा विरुद्ध कोन DOB आहे. तेव्हा मित्रांनो तुमचा पर्याय सी हे उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नामध्ये एका त्रिकोणाच्या पायाला समांतर रेषा काढलेली आहे. म्हणजे ABC हा त्रिकोण आहे, TV ही समांतर रेषा BCला आहे आणि तुम्हाला उत्तर विचारलेले VCची किंमत विचारलेली आहे. मित्रांनो, त्रिकोणामध्ये जर पायाला एखादी समांतर रेषा काढली असेल तर गुणोत्तर जी आहेत ती गुणोत्तरामध्ये त्या उरलेल्या 2 बाजूंमध्ये ती विभागली जाते. तर ती गुणोत्तर याच्यामध्ये तुम्हाला सहजपणे लक्षात येतील. VC/AV ची किंमत TB/AT असेल. आणि इथे आपल्याला या किमती दिलेल्या आहेत. त्यानुसार VC/10 बरोबर 7/5. जर पक्षांतर केलं 10चं तर आपल्याला VCची किंमत 7×10/5 म्हणजे थोडक्यामध्ये 10/5 म्हणजे 2 आणि 7×2 म्हणजे 14 आणि हे उत्तर तुम्हाला सी मध्ये मिळते. पुढचा प्रश्न बघा. 6व्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की विच वन ऑफ द फॉलोइंग फोर्स ॲक्ट ऑन रिवेट. रिवेटवरती कोणतं बल कार्य करतं आहे. तर मित्रांनो ही आकृती तुम्हाला सहजपणे लक्षात येईल की शिअर फोर्स, ज्याला कर्तन बल म्हणतो, ती आहे. म्हणजे उत्तर तुमचं सी येऊन जाईल. 7वा प्रश्न बघा. 7व्या प्रश्नामध्ये विचारलेला प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग स्ट्रेस इज ऑलवेज लेस दॅन अल्टिमेट स्ट्रेस. अल्टिमेट स्ट्रेसपेक्षा कोणत्या स्ट्रेसची किंमत कमी असते. मित्रांनो, इथं जे शिअर स्ट्रेस, टेन्साईल स्ट्रेस, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस हे दिलेले आहेत, हे स्ट्रेसचे प्रकार आहेत. मात्र तुम्ही जर स्ट्रेस स्ट्रेन डायग्रॅम ही व्यवस्थित अभ्यासली असेल तर तुमच्या सहजपणे लक्षात येईल की वर्किंग स्ट्रेस म्हणजे सुरक्षित प्रतिबल हे त्याचं उत्तर असायला पाहिजे. अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे अंतिम प्रतिबल किंवा अंतिम सामर्थ्य आणि त्याच्यापेक्षा कमी किंमत ही नेहमी सुरक्षित प्रतिबलाची असते. सुरक्षित प्रतिबलाची किंमत ही
स्थितिस्थापकता मर्यादेपर्यंत असते, तेव्हा उत्तर तुमचं DL. 8वा प्रश्न बघा. 8व्या प्रश्नामध्ये एक त्रिकोण दिलेला आहे आणि या त्रिकोणाच्या ज्या सेंट्रॉइड काढण्यासाठी मध्यगा आहेत त्या दाखवलेल्या आहेत. आणि इथे प्रश्न विचारलेला आहे, इन ट्रायंगल AEC O इज अ सेंट्रॉइड अँड BE इज 18. म्हणजे BE ची किंमत 18 आहे. व्हॉट इज द लेंथ ऑफ BO? BO ची लेंथ किती असेल मित्र हो? BO ची लेंथ ही एकूण मध्यकेच्या लांबीच्या तीनने कमी असेल किंवा 3/3 पार्ट असेल, म्हणजे तिसरा भाग असेल. म्हणजे 18चा तिसरा भाग हा तुम्हाला 6 मिळेल. त्यामुळे BO ची किंमत 6 मिळेल. OE ची किंमत विचारली असती तर ती 12 लिहावी लागली असती, तर इथं आपल्याला किंमत 6 मिळते आणि हे उत्तर आपल्याला A मध्ये मिळतं. पुढचा प्रश्न बघा. पुढच्या 9व्या प्रश्नामध्ये प्रश्न विचारलेला आहे, विच डायग्राम रिप्रेझेंट करेक्ट कन्स्ट्रक्शन ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल ABC? समभुज त्रिकोण त्याचं कन्स्ट्रक्शन AC या पायावरती करण्यासाठी कोणतं कन्स्ट्रक्शन महत्त्वाचं आहे? तर इथं मित्रांनो लक्षात येईल तुमच्या की AC वरती कन्स्ट्रक्शन करताना B आणि C या आकृती या समभुज त्रिकोणाच्याच नाही आहेत, त्याच्यामुळं तो पर्याय असू शकणार नाही. आता तो प्रश्न A आणि Dचा. तर इथं A मध्ये लक्षात येईल तुमच्या की इथे A वरून जर तुम्ही कंस काढला तर तो C आणि Bच्या बिंदूतून जातो आहे, मात्र C वरून जर हा कंस काढला तर तो B मध्ये जात नाही आहे, त्याच्यामुळं तुमचं उत्तर A असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न 10वा प्रश्न बघा. 10व्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की वेट ऑफ ट्रायंग्युलर कॉपर बार whose each side is 3 cm and length of bar is 32 cm, assuming density 8.9, we have to find weight. म्हणजे वजन शोधायचं आहे. त्रिकोणी इथे चिती आहे किंवा ट्रायंग्युलर प्रिझम आहे. याच्यामध्ये ट्रायंग्युलर प्रिझम अर्थातच तो समभुज आहे आणि त्याची बाजू 3 आहे आणि उंची 32 सेंटीमीटर आहे. मित्रांनो, ट्रायंग्युलर प्रिझम या पद्धतीचा असतो. याची बाजू प्रत्येक बाजू 3 सेंटीमीटर आणि उंची 32 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ, समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ 0.433 A वर्गाने दिलं जातं आणि चितीचं घनफळ हे तळाचं घनफळ गुणिले उंची किंवा त्रिकोणाचं घनफळ गुणिले उंची या सूत्राने दिलं जाईल आणि या प्रकारे तुम्हाला गणित सोडवता येईल. आणि या पद्धतीने तुम्हाला सूत्र लिहिता येईल 0.433 A वर्ग गुणिले H. A म्हणजे त्रिकोणाची बाजू, H म्हणजे या चितीची किंवा प्रिझमची उंची. किमती टाकल्या तर 0.433 गुणिले 3चा वर्ग गुणिले 32, 3चा वर्ग 9 आहे, 9 गुणिले 32 288 गुणाकार येतो. त्यामुळे V ची किंमत तुम्हाला 0.433 आणि 288चा गुणाकार 124.704 घन सेंटीमीटरनं दिली जाईल, CCनं दिली जाईल. मित्र हो, आपल्याला इथे वजन काढायचं आहे आणि वजन हे नेहमी आपल्याला घनता आणि घनफळाच्या गुणाकाराने दिलं जातं आणि घनता आपल्याला दिलेली 8.9 आणि हे सूत्र जे आहे ठोकळ्याचं घनफळ म्हणा किंवा प्रिझमचे घनफळ म्हणा, वजन म्हणा, हे धातूची घनता आणि धातूचं घनफळ यांना दिलं जाईल. 8.9 आणि 124.704नं दिलं जाईल. यांचा गुणाकार येतो आहे 1109.8656. या ठिकाणी 1109.86 ग्रॅम हे उत्तर तुम्हाला A मध्ये दिसेल. तो तुमच्या अचूक उत्तराचा पर्याय असेल. 11व्या प्रश्नामध्ये प्रश्न विचारलेला आहे, कार कवर्स डिस्टन्स 5 किलोमीटर इन 5 मिनिट्स इन ॲव्हरेज, इट्स ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू. म्हणजे 5 मिनटामध्ये 5 किलोमीटर जाते. मित्र हो, 60 किलोमीटरमध्ये 60 किलोमीटर जाईल. याचाच अर्थ एका तासामध्ये 60 किलोमीटर जाईल. म्हणजे थोडक्यामध्ये त्या गाडीचं स्पीड हे कॉमन सेन्सनं जर तुम्ही विचार केला तर 60 किलोमीटर पर आवर असेल. यामध्ये आपण कोणतंही सूत्र वापरलेलं नाही. हा साध्या आणि सोप्या पद्धतीने विचार केला तर तुम्हाला या गोष्टी सहज लक्षात येणारं हे गणित आहे. 12वा प्रश्न बघा. 12व्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे, an isosceles triangle has base 100 mm as shown in figure, its area is 1000 square millimeter,
फाइंड इट्स साइड्स. म्हणजे इथे एक समद्विभुज त्रिकोण दिलेला आहे आणि याचा जो पाया आहे तो 100 मिलीमीटर दिला आहे आणि क्षेत्रफळ 1000 चौरस मिलीमीटर दिलेलं आहे आणि याची बाजू विचारलेली आहे. जर या बी पासून या ए सीवरती लंब टाकला तर 2 एकरूप असे त्रिकोण मिळतील. त्यापैकी एका एकरूप त्रिकोणाची आपण उंची काढू आणि पायथागोरसचा सिद्धांत वापरून आपण त्याची बी सी किंवा एक बाजू काढू आणि ते आपलं उत्तर असेल. इथं मित्रांनो लक्षात घ्या की इथं आपण या बी वरून ए सीला लंब टाकला आणि त्यामुळे 2 भाग झाले. त्यामध्ये एका त्रिकोणाचा जो पाया आहे तो या 100च्या निम्मा म्हणजे 50 मिलीमीटर असेल आणि उंची आपल्याला शोधायची आहे. क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे ते 500 चौरस मिलीमीटर दिलेलं आहे. याचं कारण असं की संपूर्ण जो इथे त्रिकोण दाखवलेला आहे त्याचं क्षेत्रफळ 1000 आहे. आपण त्याचा निम्मा भाग घेतलेला आहे आणि यामुळे आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची हे सूत्र वापरता येईल आणि निम्म्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण शोधण्यासाठी हे सूत्र वापरतो. 500 बरोबर 1/2 गुणिले 50 गुणिले एच. म्हणजे इथं एचची किंमत 500 गुणिले 2 भागिले 50 म्हणजे एचची किंमत इथं 20 मिलीमीटर येईल. या त्रिकोणाची उंची 20 मिलीमीटर असेल. पायथागोरसचा सिद्धांत वापरू. कर्णवर्ग बरोबर पाय वर्ग अधिक उंची वर्ग. पाया आपल्याला माहिती आहे 50 मिलीमीटर आणि उंची माहिती आहे 20 मिलीमीटर. अर्थातच 2500 अधिक 400 म्हणजे 2900 इतकी येईल आणि वर्गमूळ काढलं तर 53.85 मिलीमीटर येईल. यामध्ये ते उत्तर कुठेही नाही. 12वा नंतर 13वा प्रश्न बघूया. वेन बॉडी ऑफर्स रेजिस्टन्स ऑफ डिफॉर्मेशन वेन ॲक्टेड बाय एक्सटर्नल फोर्स इज कॉल्ड. म्हणजे एखाद्या पदार्थावरती जर बाह्यबल कार्य झालं तर रेजिस्टन्स करता जे पदार्थामध्ये होणारी जी प्रतिक्रिया आहे ते प्रतिक्रियाकारक बल म्हणजे काय आहे असं थोडक्यामध्ये इथं विचारलेलं आहे. तर तुम्हाला माहिती आहे की प्रतिबल त्याला म्हटलं जातं आणि प्रतिबल म्हणजे इंग्रजीमध्ये स्ट्रेस आहे. इथे लॅटरल स्ट्रेस पण दिला आहे पण तो एक स्पेसिफिक प्रकारचा झाला तर स्ट्रेस हे उत्तर तुमचं अचूक असेल. तेव्हा तुमचा पर्याय 13व्या प्रश्नासाठी ए असेल. 14व्या प्रश्नामध्ये प्रश्न विचारलेला आहे थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ वॉटर इन जनरल विथ राईज इन टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर राईज झालं तर थर्मल कंडक्टिव्हिटीवरती काय परिणाम होतो. तर अर्थातच थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे थोडक्यात वाहकता, उष्णतेची वाहकता ही वाढत असते आणि उत्तर तुमचं त्याच्यामुळे ए येऊन जाईल. 15वा प्रश्न बघा. 15व्या प्रश्नामध्ये एक त्रिकोण दाखवलेला आहे आणि या त्रिकोणाचा बाह्यकोन विचारलेला आहे. इथं हा त्रिकोण दिलेला आहे, हा समभुज त्रिकोण दिलेला आहे. तिन्ही बाजू इक्वल आहेत असं त्या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. समभुज त्रिकोणामध्ये एक लक्षात येईल की समभुज त्रिकोणाच्या तिन्ही कोन जे आहेत ते समान असतात आणि ते 60 अंशाचे असतात. मित्रहो, हा जो बाह्यकोन आहे हा बाह्यकोन आणि हा त्रिकोणाचा ए सी बी हा कोन एकमेकांचे पूरक कोन देखील आहेत. तर आपण या दोन्ही वैशिष्ट्यांचा वापर करू. पहिल्यांदा पूरक कोन हा आहे हे लक्षात येत आहे आणि नंतर समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन 60 अंश मापाचा असतो हे लक्षात आल्यानंतर x अधिक 60 बरोबर आपल्याला 180 असं मिळेल आणि त्यानुसार आपण सहजपणे 60चं पक्षांतर केलं तर 180 वजा 60 म्हणजेच थोडक्यामध्ये 120 ही त्यांची वजाबाकी आपल्याला सहजपणे मिळेल आणि 120 अंश हा आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेला आहे. पुढचा 16वा प्रश्न बघा. इन ऑर्डर टू कीप बॉडी मूविंग इन सर्कल देर एक्झिस्ट फोर्स ऑन इट इज डायरेक्टेड टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल. दिस फोर्स इज नोन ॲज. म्हणजे जर एखादा पदार्थ हा चक्रीय गतीमध्ये फिरत असेल तर कोणत्या प्रकारचं बल हे टुवर्ड सेंटर म्हणजे केंद्रकाच्या दिशेनं असतं, वर्तुळ केंद्राच्या दिशेनं असतं असा प्रश्न आहे. तर मित्रांनो, केंद्रापासून बाहेर जाणारं एक बल असतं आणि केंद्राच्याकडे जाणारं एक बल असतं. केंद्राच्या बाहेर फेकलं जाणारं जे बल आहे त्याला सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतात आणि केंद्राकडे जे बल आहे त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात.
हे बोल असल्यामुळे इथे सेंट्रिपिटल फोर्स असा पर्याय तुम्हाला बी मध्ये दिलेला आहे, ते उत्तर असेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा मॅग्नेटिक फोर्स हे या ठिकाणी पर्याय असणार नाही, तर पर्याय बी हे तुमचं उत्तर असेल. 17वा प्रश्न बघा. अ स्ट्रेट लाईन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बिटवीन स्टार्टिंग पोझिशन अँड फायनल पोझिशन ऑफ मुव्हिंग बॉडी इज कॉल्ड. सुरुवातीची जी स्थिती आहे आणि शेवटची जी स्थिती आहे ही गतिशास्त्रामध्ये त्याला काय नाव आहे थोडक्यामध्ये, असं यांना प्रश्नामध्ये विचारायचं आहे. आणि त्याला आपण विस्थापन असं म्हणतो. इंग्रजीमध्ये विस्थापनाला डिस्प्लेसमेंट असा शब्द आहे, त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट हा तुम्हाला पर्याय क्रमांक डी मध्ये मिळेल. 18वा प्रश्न बघा. 18व्या प्रश्नामध्ये एक अनियमित आकाराचं क्षेत्रफळ आपल्याला शोधायचं आहे. इथं सिम्पसनचा 1/3 रूल किंवा ट्रॅपाझॉइडल रूल आपण वापरू शकतो. इथे आपण कोणताही रूल वापरला तरी आपल्याला जे मिळणारं क्षेत्रफळ आहे ते ॲप्रॉक्सिमेट मिळणार आहे. आपण सिम्पसनचा 1/3चा रूल वापरूया. इथे कॉमन डिस्टन्स सगळीकडे 50-50 दिलेला आहे आणि ऑफसेटची लांबी पहिल्या ऑफसेटची 140, दुसऱ्याची 160, तिसऱ्याची 200, तिसऱ्याची चौथ्याची 190, पाचव्याची 180 आणि सहाव्याची 130 दिलेली. हे आपण लिहिलं आणि सिम्पसनचा एरियाचं सूत्र D/3 चौकटी कंसामध्ये पहिला कंस y1 अधिक y6 पहिल्या आणि शेवटच्या ऑर्डिनेटची बेरीज अधिक 2 गुणिले विषम ऑर्डिनेटची बेरीज म्हणजे 2 गुणिले y3 अधिक y5 आणि अधिक 4 गुणिले y2 अधिक y4. अशा पद्धतीनं 3 कंस या चौकटी कंसामध्ये चौकटी कंस पूर्ण केलेला आहे. किमती टाकू आपण. एरिया इज इक्वल टू 50/3 इंटू स्क्वेअर ब्रॅकेट इन फर्स्ट ब्रॅकेट 140 प्लस 130 फर्स्ट ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2 इंटू 200 प्लस 180 सेकंड ब्रॅकेट कंप्लीट प्लस 4 इंटू ब्रॅकेट 160 प्लस 190 थर्ड ब्रॅकेट कंप्लीट अँड ऑल्सो स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता मित्र या पद्धतीनं आपण कंसामधले बेरजा जर पहिल्यांदा केल्या तर 50/3 चा भागाकार 16.66 येतो आहे आणि पहिल्या कंसामध्ये 270 अधिक 2 गुणिले 380 अधिक तिसऱ्या कंसामध्ये 4 गुणिले 350 असं आपल्याला लिहावं लागेल. आणि हेच थोडक्यामध्ये 2 गुणिले 380 म्हणजे 760 आणि 4 गुणिले 350 म्हणजे 1400. आणि मित्रांनो इथे आपल्याला स्टेप येईल 16.66 गुणिले 2430 म्हणजे यांचा गुणाकार येईल 40,483 चौरस मीटर म्हणजे 40,483.8 चौरस मीटर हे या सगळ्याचं क्षेत्रफळ असेल. इथे आपल्याला एक फॅक्टर दिलेला आहे 1 हेक्टर इज इक्वल टू 104 स्क्वेअर मीटर. मग आपण याला 104 भागूया. इथे थोडंसं आपण अल्टरनेशन करतो आहे आणि इथे 104 याला भागलं तर आपल्याला मिळेल 389.26 आणि 389.26 हे आपल्याला कुठेही इथं उत्तर दिलेलं नाही आहे. मात्र ही पद्धत आपण लक्षात ठेवा. 19वा प्रश्न बघा. 19व्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे अ बकेट हॅज अ बिगर साईड डायमीटर 20 सेंटीमीटर स्मॉलर साईड diameter 15 centimeter. Find volume of liters of bucket if its height is 20 centimeter. मित्र हो इथे लक्षात घ्या बकेट म्हणजे थोडक्यात फ्रस्टम ऑफ कोन किंवा शंकूचा छेद आहे. याचा जो मोठा डायमीटर आहे तो 20 आहे म्हणजे त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे. छोटा डायमीटर 15 आहे म्हणजे छोटी त्रिज्या तुमची 7.5 सेंटीमीटर असेल आणि उंची 20 सेंटीमीटर दिलेली आहे. या दिलेल्या गोष्टी आपण सर्वप्रथम लिहून घेऊया. आणि या शंकूच्या छेदाचं घनफळ हे सूत्र जे आहे 1/3 इंटू पाय इंटू ब्रॅकेट कॅपिटल R स्क्वेअर प्लस स्मॉल r स्क्वेअर प्लस r इंटू स्मॉल r ब्रॅकेट कंप्लीट इंटू h. याच्यामध्ये आपण किमती टाकूया. v बरोबर 1/3 गुणिले पाय गुणिले 10चा वर्ग अधिक 7.5चा वर्ग अधिक 10 गुणिले 7.5 गोलकोंस पूर्ण गुणिले 20 अशी दुसरी स्टेप येईल. 10चा वर्ग 100 आहे 7.5चा वर्ग 56.25 आणि 10 गुणिले 7.5 म्हणजे 75 आहे. तर या तिघांच्या बेरजा आपण लिहूया आणि 1/3 गुणिले 3.14 गुणिले 231.5
25 गुणिले 20 आणि याची बेरीज किंवा यांचा गुणाकार केला तर 3.14 गुणिले 1541.66 म्हणजेच 4840.83 घन सेंटीमीटर येईल. 4840.83 याचा जर तुम्हाला बघायचं असेल किंवा याची कॅपॅसिटी जर बघायची असेल तर या कॅपॅसिटी काढण्यासाठी 4840.83ला 1000ने भागायला लागेल, कारण 1 लिटरमध्ये 1000 घन सेंटीमीटर असतात आणि त्यामुळं आपण 1000ने भागलं तर आपल्याला 4.84083 इतके लिटर याची कॅपॅसिटी मिळेल. आणि ही जी कॅपॅसिटी आहे ती आपल्याला बी उत्तरामध्ये मिळते, त्याच्यामुळे आपला आन्सर बी असेल. 20वा प्रश्न बघा. 20व्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग सर्क्युलर पाथ, म्हणजे थोडक्यात एका चक्रीय गती संदर्भात प्रश्न आहे. तेव्हा ती ऑब्जेक्टची जी गती आहे तो पाथ जो आहे अलॉंग सर्क्युलर पाथ, तो ऑब्जेक्ट कसा असेल, इन इक्विलिब्रियम असेल की नॉट इन इक्विलिब्रियम असेल, की नॉट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड असेल, का इन रँडम मोशन असेल. रँडम मोशन असू शकणार नाही, याचं कारण असं की तो चक्रीय गतीमध्ये आहे. दुसरं की कॉन्स्टंट स्पीडमध्ये आहे की नाही हा तो इव्हेंट ठरवणार आहे, त्यामुळं तोही पर्याय असणार नाही. प्रश्न आहे की इक्विलिब्रियम मध्ये आहे की नाही. इक्विलिब्रियममध्ये असेल तर फोर्सेस जे लागलेले आहेत ते इक्विलिब्रियममध्ये असतील, म्हणजेच पदार्थ स्थिर राहणार आहे. इथे पदार्थ स्थिर नाही आहे तर तो फिरत आहे, म्हणजे आपलं उत्तर नॉट इन इक्विलिब्रियम हे असणार आहे. 21व्या प्रश्नामध्ये समांतर रेषा दिलेल्या आहेत आणि या समांतर रेषेसंदर्भात आपल्याला PQA चा संदर्भात कोणता अँगल हा समान किंवा एकरूप असेल असा प्रश्न विचारलेला आहे. तर इथं PQA ची संलग्न असणारे BQR हा जो अँगल आहे हा समान आहे आणि QRC हा देखील तुम्हाला समान दिसतोय आणि बाकीचे दोन PQB आणि QRD हे समान असणार नाहीत. याचं कारण असं की समांतर रेषांच्या या भागामध्ये एकतर अँगल समान असतो किंवा पूरक असतो. तर दोन अँगल पहिले A आणि B चे समान आहेत आणि C आणि D हे दोन समान नाही आहेत. आता इथे म्हणताना त्यांनी प्रश्नामध्ये अल्टरनेट इंटेरियर अँगल असा शब्द एक वापरलेला आहे, त्यामुळे अल्टरनेट अँगल्सला महत्त्व येतं. इथे ऑपोजिट अँगल म्हणलेलं नाही, कारण इथे जो दिलेला एक अँगल आहे BQR हा अल्टरनेट अपोजिट अँगल आहे, त्याच्यामुळे आपण अल्टरनेट अँगलला चूज करूया आणि तो पर्याय आपला बीमध्ये आहे. 22वा प्रश्न बघा. 22व्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे डक्टाईल मटेरियल नॉमिनल ब्रेकिंग स्ट्रेसेस. डक्टाईल म्हणजे थोडक्यात ज्या पदार्थापासून तारा बनवता येतात असं मटेरियल म्हणजे डक्टाईल, तंतुभवनशील मटेरियल. आणि हे तंतुभवनशील मटेरियलमध्ये नॉमिनल जो ब्रेकिंग स्ट्रेस आहे त्याची किंमत, नॉमिनल स्ट्रेसची किंमत ही ब्रेकिंग स्ट्रेसपेक्षा कमी असते की जास्त असते असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये तुमचं उत्तर हायर दॅन ब्रेकिंग स्ट्रेस असा तुम्हाला पर्याय लिहावा लागेल आणि तो पर्याय सीमध्ये आहे. 23व्या प्रश्नामध्ये मेल्टिंग ऑफ आईस क्यूब हीट गेन्स, म्हणजे जेव्हा बर्फाचं वितरण होतं तेव्हा हीट गेन होते की काय होतं असं प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी हीट गेन होत नाही तर ती रिलीज होते आणि इथं रिलीज होते याला किंवा बाहेर फेकली जाते याला पर्याय डी आहे. आणि 24वा प्रश्न बघा. 24व्या प्रश्नामध्ये डिव्हाइस विच इज यूज्ड फॉर मेजरिंग टेम्परेचर इज कॉल्ड एज. हा जगातला सगळ्यात सोपा प्रश्न तुम्हाला म्हणायला लागेल, कारण टेम्परेचर मोजणारं जे उपकरण आहे त्याला आपण थर्मोमीटर म्हणतो. शेवटचा प्रश्न बघा. यामध्ये एक प्रश्न असा सांगितलेला आहे की रोलर बार should have cross sectional area S is equal to 500 square millimeter, diameter D in millimeter of scar bar has to be calculated. म्हणजे थोडक्यात बारचा डायमीटर शोधायचा आहे, क्षेत्रफळ दिलेलं आहे 500 चौरस मिलीमीटर. विच वन ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला इज सुटेबल फॉर दिस पर्पज. कोणता फॉर्म्युला त्याच्यासाठी योग्य आहे असा प्रश्न विचारलेला आहे. मित्रहो, इथे
सर्कल आहे, या सर्कलचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यावरून डायमीटर शोधायचं आहे. आणि इथे डायमीटर डी हा आपल्याला शोधणं गरजेचं आहे. एरिया 500 चौरस मिलीमीटर दिलेला आहे. एरिया इज इक्वल टू 1/4 पाय डी स्क्वेअर हे आपलं सूत्र सर्वज्ञात आहे. याच्यामध्ये किमती जर टाकायच्या झाल्या तर त्यापूर्वी आपण डी स्क्वेअरची किंमत काय येईल ते बघूया. 4चं पक्षांतर झालं तर भागाकारातला तो घटक आहे तो गुणाकारात जाईल, म्हणजे 4 गुणिले एरिया येईल. आणि पाय हा इथं अंशस्थानामध्ये तो पलीकडच्या बाजूला गेला तर छेदस्थानी जाईल. आणि दोन्ही अपोजिट किंवा एक्सचेंज करून बाजू लिहिल्या तर डी बरोबर 4 गुणिले एरिया भागिले पाय असं येईल. इथे एरियाची किंमत 500 आपण लिहिली तर या पद्धतीने येईल. आणि दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर स्क्वेअर रूट ऑफ 4 × 500 डिवायडेड बाय पाय असं सूत्र येईल. आणि या पद्धतीचं सूत्र पर्याय क्रमांक ए मध्ये लिहिलेलं